नमस्कार. कॅनडामध्ये आल्याला ॲज अ भारतीय नॉट सो प्लेझंट एक्सपिरियन्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आजकाल नोटीस केलं आहे की भारतीय लोक खूप जास्त नियम तोडत आहेत ज्यावेळेस ते भारताच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे भारताचं नाव खूप बदनाम होतं. तर आम्ही बॅम्फ सिटीमध्ये होतो. आम्ही आमची गंडोला राईड केली आणि त्यानंतर गेलो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला अँड दॅट वॉज जॉन्स्टन कॅनियन. हा जो जॉन्स्टन कॅनियन आहे ना, इथे ना 1.5 तासाचा ट्रेल आहे आणि या ट्रेलवरून तुम्ही जात असताना तुम्हाला 2 वॉटरफॉल लागतात. पहिला वॉटरफॉल आहे ज्याला लोअर वॉटरफॉल म्हणतात आणि नंतरचा वॉटरफॉल आहे ज्याला अप्पर वॉटरफॉल म्हणतात. तर हा जो ट्रेल आहे ना खूप सुंदर आहे. रॉकी माउंटन आहे आणि त्या माउंटनवरतून त्या फॉलकडे जाण्यासाठी रस्ताच नव्हता, म्हणजे लोक जाऊच शकत नव्हते. तर त्यांनी काय केलं आहे, माउंटनला जोडून असं एक ब्रिजसारखं तयार केलं आहे ऑल द वे आणि तुम्हाला मस्त त्या ब्रिजवरती चालत जायचं आहे. बाजूला रेलिंग आहे आणि तुम्ही पोहोचता त्या वॉटरफॉलला. तुम्ही जर इथे बघाल तर इथे एक भली मोठी लाईन लागली आहे, कारण की तिथे ना एक गुहा असल्यासारखी आहे. असं छोटीशी गुहा आहे बरं का, एकदम छोटीशी, 115-20 फुटाची, आणि ती क्रॉस करून तुम्ही पलीकडे जाता आणि तिथे आहे तो वॉटरफॉल जो तुम्हाला अजून जवळून बघता येतो. म्हणजे असं खूप काही वेगळं काही असं नव्हतं. इट्स जस्ट दॅट लिटिल गुहा आणि तुम्हाला क्रॉस करून गेल्यावर वॉटरफॉल जवळून दिसतो. पण तिथे लागली होती खूप मोठी लाईन. त्या लाईनमध्ये 3-4 इंडियन फॅमिलीज होत्या. प्रत्येक फॅमिली ही गुहेच्या बाहेरच थांबत होती. ज्यांचा नंबर आला आहे ते गुहा क्रॉस करून पुढे जाणार, त्या वॉटरफॉलच्या जवळ जाणार, फोटो काढणार आणि तिथून निघणार. पण तिथे ज्या कोणी इंडियन फॅमिलीज होत्या त्या आत गेल्यानंतर बाहेरच आल्या नाही अराऊंड अर्धा ते पाऊण तास. सगळेजणं बाहेर लाईनमध्ये लागलेले वैतागले होते. ते एकमेकांकडे कंप्लेंट करत होते पण कोणीही त्यांना बोलत नव्हतं. एक फॅमिली त्यांना बोलायला गेली तर ते त्यांच्यासोबत भांडायला लागली की आम्ही पण इतक्या वेळेची लाईनमध्ये उभे आहोत, तर आम्ही पण टाईम घेणार आमचे फोटो काढण्यासाठी. आणि हे फक्त इंडियन लोकांनीच केलं. त्या लाईनमध्ये जे कोणी बाकीचे लोक होते, मग कॅनेडियन असतील, अमेरिकन असतील किंवा इतर कुठल्या देशाचे लोक होते, ते कोणीही असे बिहेव केले नाही. ते तिथे गेले, 2 ते 3 मिनटात फोटो काढून बाहेर निघाले. फक्त भारतीय लोकांनीच तिथे अर्धा ते पाऊण तास वेळ लावला. तेवढीशी लाईन कंप्लीट करण्यासाठी आम्हाला ऑलमोस्ट 2 तास गेले. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ज्यावेळेस बाकीचे लोक त्यांना कंप्लेंट करत होते त्यावेळेस त्या भारतीय लोकांना त्यामध्ये थोडंही वाईट वाटलं नाही किंवा त्यांना काही चुकीचं वाटलं नाही. त्यांना असं वाटलं की ते अगदी बरोबर वागत आहेत. ज्यावेळेस तुम्ही भारताबाहेर असता त्यावेळेस तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल नसता, तुम्ही तुमच्या देशाला रिप्रेझेंट करत असता. त्यामुळे हे असं वागणं चुकीचं आहे आणि लोकांनी असं नाही वागायला पाहिजे. तुम्ही भारताचं नाव खराब करत आहात.